पिपोळी संघ 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा. बाळासाहेब हुल्लावळे यांचं देखील शुभागमन झालंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. माऊली भाऊ पाठवा ना 12वा खेळाडू. पौर संघ बॅटर कोण आहे? बॅटरचं नाव मला माहिती नाही. पहा माऊली भाऊ लाईव्ह चालू आहे त्यामुळे मला नावं माहिती असते तर मी सांगितली असते, पण मला पण त्या बॅटरचं नाव माहित नाही. सातत्याने आम्ही सकाळच्या सत्रापासून ह्या सर्व विनंत्या तुमच्यापर्यंत करतोय मित्रांनो. आयोजकांनी एवढे चांगलं आयोजन या ठिकाणी तुमच्यासाठी संपन्न केलंय, त्यामुळे शिस्तीचं पालन करा. इथून पुढे जर असं काही होत असेल ना तर पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या सूचना माझ्यापर्यंत पोहोचल्यात आणि मी देखील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे विनंती असेल इथून पुढे 12वा खेळाडू हा कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असेल. येस, डावाला सुरुवात होती. लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट बॉल आहे. इथे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. इथे जाईल खणखणीत चौकार आहे. थँक्यू. इथे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 6 धावा आपण पाहतोय इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. थँक्यू. इथे स्विच करण्याचा प्रयत्न. पंचांकडे फार मोठं अपील आहे. भूषण सहानी आणि रोहित आणि भूषण सहानी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं समाप्त झालंय. स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये 10 धावा आहे.
षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती ऋषीला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये बॅटर आहे रोहित आणि भूषण सहानी. ही जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सचिन भाऊ चेंडू वाईट आहे का? वाईट आहे. ओके. इथे ऋषीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल दोघा तिसरा इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक सिंगल इथे प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 13 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. आयकॉन खेळाडू हा फक्त एकच षटक टाकू शकतो याची देखील दखल घ्या. जिल्हा परिषद चषक 2000 हेलिकॉप्टर इथे मैदानाच्या आतमध्ये लँड होईल का? आणि लँड झालंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शुभम काळोखे चेंडूला पाहत राहिलाय. इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. ठोकलाय खान खनिज षटकार. इथे भूषण साहनीच्या बॅट मधून आपण पाहतोय 2 षटकार आले त्यानंतर एक चौकार देखील ठोकलाय. इथे पुन्हा एकदा भूषण सहानीचा झंझावत इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय का बॅटिंग इथे भूषण करतोय.
थँक्यू डीजे डीजे धन्यवाद डीजे. भूषण सहानीचा मित्रांनो झंझावत पाहायला मिळाला स्कोर कार्ड वरती. 35 धावा बनवल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 32 धावा आहे. षटक क्रमांक 3 मध्ये स्वराज आलाय. पस्तीस धावा. पस्तीस धावा आपण पाहतोय त्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे चेंडू वाईट आहे. नाही कुठे इथे विकेटचं बटन झालंय मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर बॅटर देखील इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. रोहित इथे मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. कोण आहे बॅट्समन? न्यू बॅटर रणजित. रणजित पाहायला मिळतोय. न्यू बॅटर सह्याद्री 11 पिंपोळी हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती इथे स्वराजला आपण पाहतोय आणि स्वराजने देखील इथे एक विकेट प्राप्त केली. बिग विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाली. जिल्हा परिषद चषक 2025-26 ही स्पर्धा देखील या ठिकाणी आपण पाहतोय. जिल्हा परिषद चषक 2026 कारला खटकाळा जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपालीताई दीपकांना हुल्लावळे, सदस्य PMRD माजी सरपंच कारला. बॅटर देखील दोन्ही बॅटर रेडी राहायचे. जसा बॅट्समन आउट होईल तसा दुसरा बॅटरने लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. जर बॅटर उशीर करत असाल तर पेनल्टी दिली जाईल. आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचल्यात, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात. विकेटचं पतन इथे मैदानाच्या आतमध्ये. रणजित देखील इथे गोल्डन डकचा शिकार आहे. थँक्यू डीजे डीजे थँक्यू. गणेश शेठ टिळेकर या स्पर्धेच्या निमित्तानं गणेश शेठ मावकर आणि संदेश शेठ मावकर याही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. आज या ठिकाणी लकी ड्रॉ देखील आहे. लकी ड्रॉ साठी कूलर देखील आहे. 5 कूलर आहे.
हॅट्रिकच्या उंबरट्यावरती इथे गोलंदाज आपण पाहतोय. न्यू बॅटर माऊली आलाय इथे मैदानाच्या आतमध्ये. माऊलीच्या बॅट मधून फटका खेळला गेला. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. 2 ते 4 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी कुपन वाटप करणार आहोत. आमचे आयोजक बॉर्डरलाईनच्या अगदी बाजूने नक्कीच संध्याकाळच्या 2 ते 4 या वेळेमध्ये बाउंड्री लाईन पर्यंत प्रेक्षक राजापर्यंत पोहोचतील. ज्या ज्या प्रेक्षक राजाला या ठिकाणी कुपन घ्यायचे त्या प्रेक्षक राजाने आपलं नाव नंबर त्या कुपन वरती लिहावा आणि ते कुपन आमच्याकडे पुन्हा एकदा जमा करावं. एक कुपन एका व्यक्तीचं एकच कुपन घेतलं जाईल. इथे डेड बॉल आहे. मृत चेंडू घोषित केलाय. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 37 धावा आहे. इथे चेंडू बहारदार आहे. चेंडू डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू जाईल. 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. इथे मिळतील धावा. 4 चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चौकाराच्या मदतीने आपण जर पाहिलं ना तर स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. हॅलो हॅलो चेक. गोवित्री आणि बोरज मित्रांनो आम्ही वारंवार तेच सांगतोय. तुम्हाला जर नसन ऐकायचं आता शेवटची सूचना आहे. तुम्हाला नसन तुमची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची. क्रिकेटचा स्कॅनर पोहोचवायचा तर विदाऊट स्कोर खेळा. आता ह्याच्या पलीकडे आमच्याकडे शब्द देखील उरले नाहीये. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 42 धावा आपण पाहतोय त्या स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे भूषण सहानीचा झंझावत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डीजे बंद करा. इथे पुन्हा एकदा भूषण सहानीचा झंझावत. बॅक टू बॅक ठोकलाय दुसरा. थँक्यू डीजे. 2 षटक बॅक टू बॅक 2 षटकार इथे आले. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर संघाची 54. भूषणच्या बॅट मधून 9 चेंडू 40 धावा इथे आल्यात. भूषण सहानीचा झंझावत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला भूषण सहानी आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं ना तर शुभम काहळोके. नुकतीच सरपंच चषक गोवित्रीच्या मैदानावरती स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवण्याची किमया शुभम काळोखेने देखील केली आहे. त्यामुळे इथे दोन्ही खेळाडू एकाच ताकदीचे तगडे ताकदवान खेळाडू आहे. एका संघात इथे तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव या संघासाठी सातत्याने हे दोन्ही खेळाडू रिप्रेझेंट करतात. परंतु आज इथे ऐकवाने इथे पुन्हा एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. हरणाची गती चित्त्याची चपळाई आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
बिग विकेट गॉन. भूषण सहानी इथे मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द पॅव्हिलियन. भूषण साहनी इथे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. भूषण साहनीच्या बॅट मधून धावा येत होत्या. 45 धावा भूषण साहनीच्या बॅट मधून देखील येताना पाहायला मिळाला. परंतु इथे दुर्दैवावर इथे बाद झालाय धावबादच्या स्वरूपामध्ये. नजरहटी दुर्घटना घटी. इथे मैदानाच्या आतमध्ये भूषण साहनीला आपण जर पाहिलं ना तर धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. येथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्या तर 59 धावा आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकाचा षटक इथे मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आहे आणि षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आपण पाहतोय. या ठिकाणी प्राइज असेल प्रवीण पिंपळेच्या प्रत्येक षटकारासाठी सोपान ढाकोळ यांच्या वतीने प्राइज आहे 500 रुपये. इथे माऊली पिंपळेला आपण पाहतो ऑन स्ट्राईक षटक क्रमांक 4थ्या क्रमांकाचा या ठिकाणी समाप्त झालाय. चौथ्या क्रमांकाचं षटक इथे समाप्त झालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्यात. 60 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. किती धावा इथे मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातील ते देखील पाहायचंय. इथे मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक पाहायला मिळाले. शुभम काळोखेला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे. आयकॉन खेळाडू आहे. आज इथे मावळ तालुक्यातील रती महारथी 6 आयकॉन खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. इथे चेंडू व्हाईट आहे. अतिरिक्त धावे मुख्य पंच आपण पाहतोय सचिन पुजारी आणि स्क्वेअर लेगला प्रसाद पडवळ हे पंच देखील पाहायला मिळतात. गेले 6 दिवस आणि आजचा 7 दिवस अविरतपणे पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. जिल्हा परिषद चषक 2026 या स्पर्धेमध्ये कार्ला नगरीचे माजी सरपंच सदस्य PMRDA दीपालीताई दीपकांना हुल्लावळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्ला कटकाळा गणाच्या अधिकृत उमेदवार ताईंच्या माध्यमातून हा देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. येत्या 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद निवडणूक देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून दीपालीताई दीपकांना हुल्लावळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. ताईंचा झंझावत देखील कामांचा झंझावत देखील आपण पाहिलं तर या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दीपकांनांच्या माध्यमातून देखील अनेक कामे एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य देखील अण्णांनी अनेक पद भूषवली आहे. इथे पुन्हा एकदा चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय आणि स्कोर कार्ड 69 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात.
पुन्हा एकदा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट आहे प्रवीण पिंपळेला आपण पाहतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू इथे प्रवीण पिंपळेने डॉट आलेत. चार चेंडू डॉट आणि दोन चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पिंपळेच्या बॅट मधून आल्यात. शेवटचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा इथे मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातील ते देखील पाहायचंय. कशा प्रकारे इथे कामगिरी केली जाईल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. या स्पर्धेच्या निमित्तानं संजय भाऊ उल्लावळे, विजू भाऊ उल्लावळे आणि निलेश शेठ पडवळ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केले जाते. प्रत्येक अतिथी मान्यवरांचा या ठिकाणी आपण नावांचा नामोल्लेख केला जातोय. परंतु नजरचुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल का तर स्पर्धेचा एक घटक म्हणून दीपालीताई दीपकांना हुल्लावळे आणि एकविरा क्रिकेट क्लब यांच्या वतीने देखील दिलगिरी देखील या ठिकाणी व्यक्त करतो. धावाच्या स्वरूपामध्ये इथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर माऊली पिंपळे बाद झालाय. या ठिकाणी आई एकविरा क्रिकेट क्लबच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय शांताराम भाऊ टिळेकर भाऊ, आपलंही स्पर्धेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे भोला रिक्षा स्टँडचे अध्यक्ष अंकुशभाऊ पडवळ, संस्थापक अध्यक्ष सागरदादा पडवळ, आपलंही आई एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ येवले, बाळा पडवळ, आपलंही हार्दिक स्वागत. इथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. हॅलो, इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे. सोरायला देखील इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गुलजाची मार्क होते. शेवटच्या षटकामध्ये इथे स्लॉगवरच्या षटकामध्ये किती धावा इथे बनवल्या जातील ते देखील पाहायचंय. पुन्हा इथं समोरच्या बाजूला इथे फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. स्वप्नील चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक तर आली, दुसऱ्या धाव संख्येला पलायन झालंय आणि इथे धावाच्या स्वरूपामध्ये बॅटर प्रवीण पिंपळे इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. त्याचप्रमाणे उद्योजक निलेश शेठ पडवळ आणि धोंडू बोरकर, आपलंही आई एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. उद्योजक स्वप्नील शेठ रगडे भाऊ, आपलंही आई एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. इथे चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 74 धावा इथे आपण पाहतोय. इथे पहा लोअर फुल टॉच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. एकच धाव आहे. दुसऱ्या धाव संख्येला पलायन आणि इथे धावबाच्या स्वरूपामध्ये बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. नो बॉल पंचांनी देखील कळवलंय आणि आताच्या दोन धावा इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. एक नोची आणि एक जी पळून पूर्ण केली. अशा प्रकारे दोन धावा इथे ऍड होतील. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. चला, न्यू बॅटर थोडं फास्ट आहे मित्रांनो. 76 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वर जास्तपर्यंत बनवल्या गेल्यात. 76 ऑन बोर्ड.
डॉट बॉल आहे. इथे विकेटचं बदलणे बॅक टू बॅक विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या शेवटच्या षटकामध्ये एकही मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि स्कोर कार्डवरती धावा बनवल्या गेल्यात 76 बनवल्या गेल्या 77. एक चुंड बाकी आहे का? ओके. ओके एक बॉल बाकी आहे. 76 बनवले गेले. चला ना बॅटर थोडी घाई करा. अजून देखील आपल्याला ह्यानंतर एक सामना पुन्हा एकदा बॉल आउट आणि तदनंतर परत 2 सेमी 1 फायनल. प्रवास खूप मोठा आहे त्यामुळे वेळ वाचवणे देखील बंधनकारक असेल याची देखील दखल घ्या. प्रत्येकाने सहकार्य करा. एक देखना सोहळा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपन्न होतोय. आई एकविरा क्रिकेट क्लब कारला आणि कारला नगरीच्या माजी कार्यक्षम सरपंच PMRD सदस्य दीपालीताई दीपकांना हुल्लावळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. एक चिकी सिंगल इथे प्राप्त झाली आहे. आता स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर धावा बनवल्या जातील. 77 बनवल्या गेल्यात आणि 78 धावसंख्येचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. थँक्यू. डीजे गाडी ह्या साईडला घ्या आता. हॅलो. स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आई एकविरा क्रिकेट क्लबचे सदस्य आणि युवकांचे मार्गदर्शक स्वप्नीलभाऊ पडवळ या ठिकाणी उपस्थित राहिलात. आई एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत.
सामना थांबवा जरा. हॅलो चेक. हॅलो हॅलो. या ठिकाणी भावी तलाठी भाऊसाहेब, आमचे मित्र गणेश भाऊ टिळेकर भाऊ, आपणही या स्पर्धेच्या निमित्ताने सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी आलात. आई एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. चला इथे डावाला देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती. आपण पाहतोय दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. 78 धावसंख्येचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आणि 78 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना थांबा जरा 1-2 मिनिट. 1 मिनिट सचिन भाऊ, कॅमेरामॅनला जाऊन द्या आणि सामन्याला सुरुवात होईल. चला लेट्स प्ले. डावाला इथे मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. आपण पाहिलं तर 78 धावसंख्येचा इथे मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करायचा आहे आणि 78 धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. इथे पहिल्या चेंडूवरती माऊली पिंपळे इथे मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झालाय. आमचे रेल्वेचे उत्कृष्ट कर्मचारी मंगेश भाऊ पिंपळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. इथे पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झालाय मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं ना, एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने अकाउंट इथे ओपन झाले. भूषण साहनीला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर किंग आहे. शुभम काळोकेच्या बॅट मधून इथे फटका फसलाय. शुभम काळोके डाऊन दी बॉल. इथे जीवदान आहे, इथे जीवदान आहे. जीवदान मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर इथे वारंवार खेळाडूंना दिलं गेलंय. स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू पहिलं जीवदान आपण पाहिलं तर समीरला एक जीवदान. दुसऱ्या चेंडूवरती शुभम काळोकेला एक जीवदान. इथे सातत्याने आपण जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 कॅच ड्रॉप झालेत. आता येणाऱ्या काळामध्ये हे 2 झेल इथे ड्रॉप झालेत ना मित्रांनो. या झेल आपण जर पाहिलं ना तर कशा प्रकारे इथून पुढचा प्रवास आता असेल. कारण की तुम्ही शुभम काळोकेला इथे जीवदान दिलंय. शुभमच्या बॅट मधून आपण जर पाहिलं तर सरपंच शिशो गुवित्रीच्या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील या खेळाडूने मित्रांनो केलाय. इथे क्षेत्रक्षम बहारदारे माऊली पिंपळेच आपण पाहतोय. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली. 3 चेंडूवरती 3 सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाल्यात.
हॅलो. पुन्हा एकदा फक्त फर्स्टला क्षेत्ररक्षक आपण जर बाहेर गेला तर बाहेर पाहायला मिळालं. हॅलो. इथून आपण षटक क्रमांक 2 मध्ये अजय लागून राहतो. इथे पुन्हा एकदा फटकाच्या आतमध्ये सोडला. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठ मारा झाला. एक तर आली. दुसऱ्या धावचंदाला पाडून थोडासा संबल झाला. त्यानंतर 2 धावा इथे यशस्वीरित्या पाळून पूर्ण केला आणि 2 धावांच्या मध्ये देणे स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवरती धावा बनवला गेला. 22 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्डवरती बनवला गेला. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे प्रगती पथावरती पाहायला मिळतो. त्या ठिकाणी देवली ग्रामपंचायत माजी सरपंच किरण पटवले आला तसा तो दिला मध्ये ठोकलाय. छान खरी प्रकारे आपल्या आयुक्य क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. उद्योजक रघुनाथ पडवळ आपणही या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात. आपल्याही आयुक्य क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. स्कोर काय आलं? स्कोर काय आलं? झाला 28.
हॅलो चेक 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 हॅलो चेक. इथे स्कोर कार्ड वरती आपण पाहतो धावा बनवल्या गेल्यात. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर एक धाव इथे प्राप्त होते एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्ड इथे पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा बनवल्या गेल्या 30. चैतन्यला आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्क वरती चैतन्य पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चैतन्य गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. शुभम काळोखेच्या बॅट मधून इथे चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 34 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या 34. डीजे थँक्यू. एक चेंडू शिल्लक आहे भाऊ. इथे मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ. कोण पाहतो तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे आणि इथे पहा लोअर फुलटा चेंडू शुभम काळोखेला आपण पाहतोय. भूषण साहनी चेंडूचं कलेक्शन करतोय. एक सिंगल इथे प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 35 धावा इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. हॅलो. स्पर्धेच्या निमित्ताने सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी
दैवली गावचे चेअरमन रघुनाथ शेठ पडवळ आपण स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलात. आपलं आई एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. येथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू वाईट अतिरिक्त धावे या स्पर्धेच्या निमित्तानं उत्कृष्ट व्हिडिओ क्रिएटर तानाजीभाऊ तावरे यांचं देखील शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय षटकार. इथे पुन्हा एकदा फटका बहारदारे पायाच्या साह्याने चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ अडवलाय. एक तर आली, दुसऱ्या धावेला देखील पलायन झालंय आणि यशस्वीरित्या 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केला. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 44 धावा आपण पाहतो इथे स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. इथे एक सिंगल प्राप्त झाली आहे. इथे चेंडू बहारदार खेळला, चेंडू निघालाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. नो बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये कळवलंय. चार चेंडू झालेत. इथे बा समोरच्या बाजूला आक्रमण झालंय, चेंडू ठोकलाय, खान खणे षटकार. स्कोर कार्ड वरती बनवल्या गेलात. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. 13 चेंडूंनी 20 धावांची गरज आहे. जो समीकरण मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 13 चेंडूंनी 20 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. इथे आपण जायचा शुभम हरवत होता ब्लास्ट आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. ते मारेशिका इथे ठोकलाय खान खणे षटकार. थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करतोय. दोघे जण दोन्ही संघाच्या टीम कॅप्टनला विनंती असेल मुख्य व्यासपीठासमोर
इंस्टाग्राम हँडलवरती, तानाजी दादांच्या इंस्टाग्राम हँडलवरती प्रसाद पडवळ यांचा देखील व्हिडिओ काल अपलोड झाला आहे. काल काय बहारदार अंपायर अब्दुल रामसिंग अंपायरांच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतोय. किरण शेठ येवले आणि सोमनाथ शेठ पडवळ या दोन्ही मान्यवरांच्या सुरुवात त्या ठिकाणी आपण टॉस संपन्न करतो. इथे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकला गेलाय. 70 धावा इथे स्कोर कार्डवरती आतापर्यंत बनवल्या गेला. चला टॉस साठी बोरज आणि गोवित्री टॉस देखील आपण संपन्न करतो. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वाटत तयार असेल. आणि लँड होईल का? आणि लँड गोष्टी झाला. सचिन पुजारी यांनी काय सुमारे पलीकडे चर्चा स्पर्धेच्या निमित्ताने उद्योजक आनंद गोरे आणि सचिन गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिला. आपली आई क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये घेऊन हलक्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला. त्या स्पर्धेच्या निमित्ताने निखिल देशमुख यांचं देखील शुभागमन होते. मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. अजून एका धावेंची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. एक धाव अजून देखील बनवायची. प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. गोवित्री संघ या ठिकाणी उपस्थित नाही. गोवित्री संघ जर उपस्थित नसेल तर आयोजक जो निर्णय सांगतील